जय शिवाजी. आपका नाम? आर्मी वाले सर एक भेटले होते, ते म्हणाले होते की रिक्वेस्ट करतो आणि काहीतरी कमी करायला सांगतो. पुरीला जात होतो, आता आमच्यावर एक सीन झाला आहे जबरदस्त. एक शॉर्टकट होता, गुगल मॅपवर बघितला, पण इथे बोटीने जावं लागतं. ॲक्च्युली ही नदी आहे काय आहे ते पण माहिती नाही, की महादेवाचा आशीर्वाद आहे म्हणून सेफली पलीकडे आलो. फोटो निघाल ना. इथे आलात तर तुम्हाला इथे ठग भरपूर मिळतील. हे बघा, बरेच दिवसांत मराठीत बोलणारं कोणतरी मिळालं आहे, त्याच्यामुळे समाधान वाटलं. आता ब्लॉक पिस्टन गेला होता, नवीन टाकला आहे. इथे ड्रीम राईड संपली ना माझी. ही माझी ड्रीम बाईक पण घेणार मी. श्रीशैलम दर्शन झालं आहे. दुपारी आमचं एक वाजेपर्यंत दर्शन झालं होतं आणि म्हटलं आता इकडे थांबण्यात काय अर्थ नाही, जेवढं पुढे जाता येईल तेवढं आम्ही पुढे जाणार. तर आमची तिसऱ्या ज्योतिर्लिंगची यात्रा आज दुपारपासूनच सुरू होते. सामान पॅक झालं आहे, मी लगेचच निघणार. दुपारचे 2:30 वाजलेत, तर शक्यतो 7 वाजेपर्यंत ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न करणार, जास्तीत जास्त जेवढं जाता येईल तेवढं. त्याच्यानंतर ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. चलो, आमच्या तिसऱ्या ज्योतिर्लिंग ची यात्रा सुरू झाली. ही यात्रा आपली आहे श्रीशैलम ते झारखंड. चलो चलते हैं झारखंड. अब इधर से जाएगा झारखंड, उधर से उत्तर प्रदेश, फिर उत्तराखंड, उसके बाद गुजरात जाएगा, मध्य प्रदेश करके महाराष्ट्र वापस जाएगा. महाराष्ट्र से हाँ. मोबाइल चार्जर भी इधर पे रहता है. मोबाइल चार्जर नहीं है. हम लोग दिन में ट्रैवल करते हैं, रात में स्टे करते हैं होटल में. जेवायचं राहूनच गेलं आहे. आता वाजले 3 आणि इथून 40 किलोमीटर पुढे पहिलं हॉटेल मिळेल आम्हाला. म्हणजे 40 किलोमीटरपर्यंत कुठलं हॉटेलच नाही आहे. मला वाटतं आज आम्ही डायरेक्ट रात्रीच जेवणार. आता कुठे काय हॉटेल वगैरे मिळालं तर मग लाईटली काहीतरी खाणार. हे जंगल दिसतंय ना, हे दिवसाचं जेवढं सुंदर दिसतंय ना, हे रात्री तेवढंच भयानक असतं. किती डेंजरस ॲक्सिडेंट झाला आहे बघा. या जंगलात जर रात्रीचा असा ॲक्सिडेंट झाला आणि जर कोण मदतीला आलंच नाही तर काय परिस्थिती होऊ शकते. खूप हॉरर आहे हे. आता दिवसाचं वाटत नाही एवढं, पण रात्रीचं खूप डेंजर आहे हा जंगल एरिया. जंगलात ही लहान लहान मुलं काय करतात काय माहिती नाही. लोकल्स असतील ते, पण काय करतात ॲक्च्युली आपल्यापेक्षा जास्ती अनुभव त्यांना असेल या जंगलाचा. म्हणजे एखादा एरिया असेल जिथे वाघ असेल, काही ठिकाणी तो येत नसेल. वो क्या है, कुछ नहीं. ॲक्च्युली जिथे जिथे ॲनिमल क्रॉसिंग आहे ना, तिथे तिथे जाणून बुजून स्पीड ब्रेकर टाकण्यात आले आहेत, जेणेकरून कोणता अपघात होऊ नये म्हणून. आणि खूप स्पीड ब्रेकर आहेत या जंगलात. मी पण आधी इरिटेट झालो होतो काल की काय हे यार किती स्पीड ब्रेकर्स. पण मी मगाशी तिथे एकाला विचारलं की इथे एवढे स्पीड ब्रेकर का, जंगल आहे. तर त्याने मला सांगितलं की जिथे जिथे ॲनिमल क्रॉसिंग आहे तिथे तिथे ते स्पीड ब्रेकर टाकलेत, अपघात होऊ नये म्हणून, आपल्या सेफ्टीसाठीच आहेत ते. मधोमध एक छोटंसं गाव आहे, किती लोकसंख्या माहिती नाही, पण एक छोटंसं गाव आहे. दादा, विलेज नेम?
तुम्हाला पाहिजे ते लिहिलेले, पण त्याच्यात आपल्याला काय कळत नाही. कितने लोग होंगे इस गांव में? कितने लोग होंगे? 1000. पॉपुलेशन कितना है विलेज का पॉपुलेशन? दादाला काय समजत नाही आहे आपली भाषा, पण मला वाटत नाही जास्ती पॉप्युलेशन असेल. चला थोडीशी चहा घेतली, आता पुढे निघूया. सत्तर 80 किलोमीटर आलो आहे. अजून 50 किलोमीटर जाण्याचा प्रयत्न करणार आणि मग लॉज शोधणार. हॉटेल मिळालं की तिथेच स्टे. मग आजच्या दिवसाचा आमचा प्रवास इथेच समाप्त. तो डोंगर बघा, असं वाटतं की शिवलिंगच आहे. मला तर ना आता सगळीकडे कणाकणात शिवजीच दिसत आहेत. म्हणजे बघा ना, आता त्या डोंगरामध्ये पण मला शिवलिंग दिसायला लागलं आहे. ही फिलिंगच वेगळी आहे 12 ज्योतिर्लिंग यात्रा करण्याची. पद्मप्रिय लॉज, बघूया तर रूम अवेलेबल आहेत काय आमच्या बजेटमध्ये. गुड मॉर्निंग सगळ्यांचा. तर ही होती आजची आमची रूम नंबर 108. 600 रुपयाला मला रूम पडली. तर आता तयारी झाली आहे, बॅग वगैरे पॅक केल्यात, अभि पण तयार झाला आहे. आता पटापट निघूया आणि भेटूया बाईकवर. इंस्टाग्राम ID, यूट्यूब ID, नेम, फोटो निकालना. What's your name? My name is Ramcharan. Ramcharan. Subhash. See you. Follow. Okay. Okay, done. Happy journey. Thank you. And the subscriber. पार्वती पतये हर हर महादेव. तर सामान लावलं आहे, अभि तयार आहे आणि आपली गाडी पण तयार आहे. तर चला निघूया. दोन फॅन मिळाले होते छोटे, आमच्यासोबत फोटो बिटो काढून घेतले. हाँ, एक बात है. हा मेन हायवे आहे ना, की आपण हायवे सोडून आलो होतो बाहेर. नाही, आपण असेच थांबलो होतो ना. इथूनच म्हटलं बाहेर दाखवतंय म्हणून म्हटलं. हां बरोबर, आपण साईडला आलो होतो. मस्त गार वारा सुटला आहे, कवळं कवळं ऊन पडलं आहे. आणि आजची सुरुवात ना एकदम ऑसम झाली, कारण ते दोघे छोटे फॅन भेटले ना, दिल गार्डन गार्डन हो गया. असं फिलिंग येतं ना असे कोण भेटल्यानंतर, की
खूप मोटिवेशन मिळतं. ॲक्च्युली मला वाटतं ते पण फ्युचरमध्ये मोटो व्लॉगिंग करतील, रायडर होतील आणि खूप मोठे रायडर होतील. मी तर छोटा मोठा रायडर आहे. कारण त्यांची जी आवड बघितली ना बाईकबद्दल, आणि काय कळत नव्हतं त्यांना आम्ही काय बोलतोय, पण त्यांनी जाणून घेतलं आम्ही नक्की कुठल्या राईडसाठी निघालो आहे, किती दिवसाची राईड आहे. ऑसम, खूप छान वाटलं. म्हणजे असं वाटलं चला यार काय करतोय त्याची कोणाला तरी काहीतरी किंमत आहे. खूप 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 छान वाटलं. तर आजच्या दिवसाच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात आता झाली आहे. चलो फिर चलते हैं झारखंड, बाबा बैद्यनाथ के पास. मेहनत कर पसीना बहा, अशीच फिलिंग आली ना बघून. My father told me I was timid child. At school they said I had no style. I was dreaming to be those cool kids, but I can't afford all my whole teenage life. Now I've been many places all these years. I used to cry overnight, but now I'm not gonna fit. I used to start to show me where I go, just like I knew you were. And I'm flurrying sounds and smiles. 60-70 किलोमीटर आलो आहे आणि आता मला चहाची खूप तलब येते. अभि चहा पिया ना. थोडंसं कन्फ्युजन झालं होतं मॅपमध्ये. गुगल बाबा काहीतरी दुसरीकडून दाखवायला लागला, परत दुसरीकडून दाखवायला लागला. थांबून परत एकदा चेक केलेलं आणि आता हा सर बरोबर रूट आहे. ओके ओके. दादानी ऑल द बेस्ट, हॅपी जर्नी विश केलं. जवळपास 200 किलोमीटर आलो आणि त्याचा ब्रेक घेतला आहे. थोडं लिंबू सरबत पिणार. गरमी एवढी नाही म्हणण्या एवढी, पण बऱ्यापैकी आहे. गाडीवर बसून वारा लागल्यावर आहे ना एकदम गार वाटते. आता पुढे पावसाचं वातावरण दिसतंय, पण पाऊस येऊ दे नको. आणि आत्तापर्यंत मस्त आमचा प्रवास झाला आहे, अपेक्षेपेक्षा जास्ती चालू आहे. जवळपास 180 किलोमीटर आलो आहे. 1 वाजेपर्यंत जर अजून 70-80 किलोमीटर गेलो तर आजचं आमचं जे टार्गेट आहे 500 किलोमीटरचं ते सहज अचीव होईल. फुल करो फुल. कसं लिटर पेट्रोल आहे, महाग आहे. 109 रुपये लिटर. ₹901 पेट्रोल बसलं आहे. महाराष्ट्र. तू सीधा औराना ओडिशा अभी जाएगा झारखंड. 12 ज्योतिर्लिंग, 12 ज्योतिर्लिंग करा है. 12 शिवा टेम्पल है. 1 मंथ ट्रिप है. चलो. झारखंड है, వైజాగ్ झारखंड झारखंड तमिलनाडु అటెందుకు వెళ్తా కార్లో झारखंड ऊपर वेस्ट बंगाल के साइड में. అదే నేను అంటుంది వెస్ట్ బెంగాల్ నుంచి ఇటు సైడ్కి వెళ్ళాలి. ఇటు మళ్ళీ ఇటు వస్తుంది జార్ఖండ్. ఇటు మన భద్రాచలం, కుంట, ఛత్తీస్గఢ్, జార్ఖండ్. MS धोनी 1300 किलोमीटर. 1300 किलोमीटर. ओके चलो. दुपारनंतर गरमी जाम वाढते.
प्रवास जो होईल ना जास्तीत जास्त तो सकाळीच होतो. दुपारनंतर काय होईल ते बोनस असतं. दुपारचं जेवण झालं आहे, जेवायला थांबलो होतो पण तिथे जाम गरम होते म्हणून आता आम्ही थांबलो ना तिथे. पुढे कुठेतरी एकांत बघणार जरा असं सावलीत झाडाखाली, आणि तिथे आम्ही कंप्लीट 1 तास रेस्ट करणार. आणि त्याच्यानंतर मग हीट थोडी कमी झाली की पुढचा प्रवास सुरू करणार. सो चहा पिऊन झाली आहे. जय बजरंगबली. जेवल्याच्या नंतर 1 तास आम्ही रेस्ट केला. आता चहा पियालो, आता परत निघणार. अभी झारखंड जाएगा. झारखंड रोड शो. हाँ, रोड से 12 ज्योतिर्लिंग करेगा. बघू शकता अचानक वातावरण एकदम बदललं आहे. मगाशी म्हणजे अर्धा तास अगोदर एवढं ऊन पडलं होतं कडक, आता अचानक समोर एवढं वातावरण झालं पावसाचं, थंड वारे सुटायला लागलेत. मला वाटतं पुढे पाऊसच पडत असणार म्हणून आम्ही थांबलो आहे. आता आपले अभि भाऊ रेनकोट काढतात. आम्ही रेनकोट पॅक करून आतमध्ये ठेवला होता कारण 2 दिवस आम्हाला पाऊस नाही मिळाला. पण आता वाटतं रेनकोट काढावा लागणार. रेनकोट काढला आहे आणि मी आता कॅमेरा पण बंद करणार आहे कारण पुढे खूप पाऊस दिसतो आहे मला. तर भेटू पाऊस गेल्याच्या नंतर. पाऊस आला, आम्हाला रेनकोट काढायला लावलं, घालायला लावलं आणि गेला. आता परत रेनकोट काढून ठेवला म्हणून कॅमेरा जरा पुढे लावला आहे. दुपारपर्यंत चांगलं अंतर कापलं होतं पण आता परत पावसामुळे जवळजवळ आता आमचा अर्धा 1 तास फुकट घालवला. 2 वेळा थांबायला लागलं. अजून पण वाजले जास्ती नाहीत, 4:45 झालेत. अजून 2 तास तरी आम्ही ड्राईव्ह करणार आणि 2 तासात कमीत कमी 150 किलोमीटर तरी जायचा प्रयत्न करणार. 150 ना ॲटलिस्ट 100 किलोमीटर तरी. ट्रॅव्हलर ऑफ कोकण सर्च करतो दाखव. चॅनल 4-5 दिवसांनी येईल हा व्हिडिओ. इथे चहा प्यायला थांबलो होतो तर दादा भेटलेत आपल्या महाराष्ट्राचे बीडचे. बरेच दिवसांत मराठीत बोलणारं कोणतरी मिळालं आहे त्याच्यामुळे समाधान वाटलं. दादा नाव कसं तुमचं? ऋषिराग. बीडचे आहेत दादा. थँक्यू. आम्ही जातो आहे 12 ज्योतिर्लिंग करायला. आता इथून जाणार झारखंड. तुम्ही इथेच कामाला असता का? नाही, ड्रायव्हर आहे. गाडी घेऊन आलात? हो, गाडी. कुठे चाललात? आपल्या आता गुजरातला चाललो. दादा गाडीवर असतात, आता गुजरातला जात आहेत. थँक्यू दादा. तुम्ही बसू. ऋषी दादा भेटले होते. आता आपल्याला चहा पाजली त्यांनी. बीडचे आहेत ते. ड्रायव्हर आहेत, त्यांची गाडी आहे तिथे पार्क केलेली. आमच्या गाडीचं पासिंग बघून ते स्पेशली आले आमची विचारपूस करायला. चलो दादा. हा रोड दाखवतो. ह्या रोडमध्ये आहेत ना, हे बघा मध्ये चर पडलेत. आता आमचा झाला होता एक गेम, थोडक्यात पडता पडता वाचलो आहे. पटकन मी ओव्हरटेक मारायला गाडी त्या साईडला टाकली होती आणि तिथे हे बघा मोठेच्या मोठे चर आहेत. हे बघा असे मोठे मोठे ट्रक जातात त्याच्यामुळे ते हे बघा असे त्या ट्रकांच्या चाकामुळे ना मोठे चर पडलेत मधीच रस्त्याला. एकदा वरुण राजांनी आपली हजेरी दाखवली आहे. तर आम्ही थांबलोय. परत रेनकोट घालणार आणि पुढे जाणार. तर चला आता कॅमेरा पण काढून ठेवायला लागेल. किती वेळ वरुण राजा आमच्यावर कोपतील काय सांगता नाही येत. भरपूर पाऊस होता म्हणून कॅमेरा बंदच केला होता. 7 वाजल्यापासून रूम शोधतोय. आता आम्हाला रूम मिळाली आहे. श्रीनिवास लॉज आहे. तर रूम आम्हाला 900 रुपयाला मिळाली. महागच पडली पण आता काय रूम मिळतच नव्हती. तर पटापट सामान काढतो, रूममध्ये जातो आणि मग भेटू डायरेक्ट उद्या सकाळी बाईकवर. सो सकाळ झाली आहे. 7-7:30 वाजलेत. आम्ही निघतोय. हे आमचं हॉटेल होतं.
रात्रभर एवढी भयंकर गरमी होती, मी जेमतेम 2 ते 3 तास झोपलो असेल. एक सामान बांधायला आहे ना जुगाड केलं होतं. बघा ही रस्सी आहे नाही, ॲक्च्युली ह्या 2 आमच्याकडे रस्सी दोऱ्या होत्या, पण त्याच्यावर सामान राहत नव्हतं. ही दोरी इकडची लोकलमध्ये आहे ना, ते चारा बांधून देतात ना काय बाईकच्या मागे, ते रस्सी आहे, त्याने आम्ही आमचं सामान बांधलं आहे. एक देशी जुगाड केला, देशी जुगाड. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हायवेच्या एकदम शेजारीच रूम होतं, पण काय रूम बरोबर नव्हती. रूम दिसत अशी टकाटक होती एकदम झकास, पण व्हेंटिलेशन नावाची काही गोष्टच नाही तिथे. एवढं गरम झालं रात्रभर. 8 दिवसानं आम्ही हवा चेक करायला आलो आहे. थोडंसं मला गाडी लटपटल्यासारखी वाटत होती, म्हणून म्हटलं चला चेक करूया आज. पुढे बघा फॉग आहे की इथे कुठची कंपनी आहे, त्याचा पॉल्युशनचा धूर आहे, काय आहे तेच कळत नाही. असं धुकं सारखं काहीतरी आहे. अरे चलो रिक्षावाले भैया, ह्याला पडता पडता वाचलो. आता आम्ही ओडिसामध्ये एंटर करणार थोड्या वेळानं, आणि ओडिसामध्येच आहे जगन्नाथपुरी. बजरंगबली, केवढी मोठी मूर्ती आहे बघा बजरंगबलीची. असं वाटतंय साक्षात बजरंगबलीच आपलं विकराळ रूप धारण करून उभे आहेत. भेटलाय पेट्रोल पंप. आता करूया टाकी फुल. फुल कर, फुल फुल. ₹110 लिटर आहे पेट्रोल. मला वाटतं 900-950 रुपयाचं बसेल, कारण टाकी पूर्ण खाली झाली होती. बरोबर 1000चं पेट्रोल बसलं. टाकी फुल. चलो. प्लॅनमध्ये आमचा थोडासा चेंज झाला होता. आम्ही डायरेक्ट झारखंडला जाणार होतो, पण तो कॅन्सल झाला. आता आम्ही जातोय पुरीला. पुरी अजून इथून फक्त 85 किलोमीटर आहे. 85 किलोमीटर म्हणजे मी म्हणतो 1-1.5 तासात आम्ही जगन्नाथपुरीला पोचू. आता अंधार होत आला आहे, जवळजवळ काळोख थोड्या वेळानं पडेल. पुढे काय दाखवण्यासारखं असेल तर मी तुम्हाला दाखवेन. तर भेटू डायरेक्ट पुरीमध्ये गेल्याच्या नंतर. पुरीला जात होतो. आता आमच्याबरोबर एक सीन झाला आहे जबरदस्त. एक शॉर्टकट होता, गुगल मॅपवर बघितला, पण इथे बोटीने जावं लागतं. एक 5 किलोमीटरची नदी आहे, त्या नदीतून बोटीने जावं लागतं. गाडी बोटीत टाकून 700 रुपये सांगतो तो दादा आम्हाला. आता बघतो त्याच्यात काय कमी जास्ती करतो काय. आणि बोटीतून गाडी जर घेऊन जायला लागली तर कशी नेतात ती पण दाखवतो. बोट आता बुक केली आहे. 750 रुपये सांगतो आहे. आमचे आर्मीवाले सर एक भेटले होते, ते म्हणाले होते की रिक्वेस्ट करतो आणि काहीतरी कमी करायला सांगतो. बघू आता कमी करतात का. तिथे गाडी आहे, इथे बोट येणार, बोटमध्ये आम्ही गाडी टाकणार आणि मग पुढे जाणार.
चाबी बंद करो. चलो आओ. गाडी कशी चढवतायत ते बघा. बोटीत मोबाईल काढ दो. लगेगा नहीं वैसे तिकडनं चढ. गाडी बोटीत चढवली आहे आता. बोट म्हणजे एकदम छोटीशी बोट आहे. काळोखात काय दिसत नसेल. पलीकडे पोचल्यानंतर आपण बोलू. मग पलीकडे पोचल्यानंतर तुम्हाला दाखवतो बोट केवढी होती आणि बोटीतून कशी गाडी आणली. एकदम थ्रिलिंग आहे आजचा प्रवास पण आमचा. एकदम थ्रिलिंग आहे म्हणजे हॉरेबल आहे. खरोखर मनातून खूप भीती वाटते या नदीत. महादेवा सेफली जाऊ दे पलीकडे. बरोबर नदीच्या सेंटरला पोचलो आहे. जवळजवळ 10-15 मिनटं बोट चालते. आता आम्ही सेंटरला पोचलो आहे. अजून कुठे किती जायचं त्या साईडला ते काय कळत नाही. बघा तिथे काहीतरी दिसतंय लाईटसारखा रोड आहे. मला वाटतं तिथेच आपली बोट लागणार. आता तिथेच लागते की आणखीन पुढे जाते ते बघूया. ही बोट आमची आता तिथे लागणार. 40 किलोमीटर वाचवायच्या नादात आलो. पैसे तर घालवलेच एक्स्ट्रा. प्लस हवा टाईट झाली ती वेगळीच. ॲक्च्युली ही नदी आहे काय आहे ते पण माहिती नाही. चला ह्याच्या पुढे कानाला खडा. रात्रीचे ट्रॅव्हल करणार नाहीच. प्लस गुगल मॅप जो रोड दाखवेल त्या रोडनेच प्रवास करणार. तो सोडून कुठला दुसरा रस्ता आम्ही आमच्या परीनं शोधायचा प्रयत्न अजिबात करणार नाही. आणि तुम्ही पण कुठे जात असाल तर गुगल मॅप जो रस्ता दाखवतो त्या रोडनेच जा. जर तुम्हाला पुढचा रस्ता माहिती नसेल तर. कारण आज आम्ही एवढे फसलो होतो ना की महादेवाचा आशीर्वाद आहे म्हणून सेफली पलीकडे आलो. आणि आम्हाला तिथे आर्मीवाले पण मिळाले. त्यांनी पण थोडासा धीर दिला. मला सांगितलं की काही नसतं सेफ असतं तर जा पलीकडे. इथे 70 किलोमीटर मागे आसपास कुठे हॉटेल पण नाही आहे आणि कसली जेवणाची व्यवस्था पण नाही आहे. आणि गाव पण एकदम म्हणजे जंगलीच वाटतं आहे ते. तर पोचलो आहे पलीकडे. आता गाडी उतरवणार आणि अजून 48 किलोमीटर जगन्नाथपुरी आहे. तर चला आता गाडी कशी उतरवतात दादा ते बघूया. आमची बोट झाली आहे बंद आणि लागते किनाऱ्याला. बोटीत आहे आमची गाडी. ही बघा हलते है बोट. आज देता है पैसा गाड़ी तो उतारो. क्या इतना भी तुमको ट्रस्ट नहीं है. सीधा सीधा वो गाड़ी सीधा सीधा करूं. और वो पछली वो क्लच क्लच
पीछे ही बघा ही बोट होती, या बोटीतून उतरवली गाडी खाली आणि इथून जाणार वरती. हॉरेबल बोटीतला प्रवास करून शेवटी आम्ही आलोय रोडवर. आता इथून 47 किलोमीटर राहिलं आहे. माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी पण लो झाली आहे. मध्ये मध्येच मी कॅमेरा चालू करीन. तर शक्यतो आता मंदिराच्या इथे गेल्याच्या नंतरच भेटू आपण. तोपर्यंत शुभरात्री. आता इथून पुढे रस्ता पण चांगला आहे आणि थोडं सेफ पण वाटतंय. काय प्रॉब्लेम नाही. 30 किलोमीटर राहिले फक्त जगन्नाथपुरी. एक अर्ध्या तासात पोचू. भेटू मग डायरेक्ट आता जगन्नाथपुरीमध्येच. बोटीतला हॉरेबल प्रवास करून शेवटी आम्ही रूमवर आलो आहे. मंदिराच्या बाजूलाच रूम घेतली. आता सकाळी उठून दर्शन घेणार. तोपर्यंत शुभरात्री. आता आलो आहे जगन्नाथ टेम्पलमध्ये दर्शन घ्यायला. मंदिर इथे पाठीमागे आहे. आतमध्ये मोबाईल कॅमेरा न्यायला परमिशन नाही आहे. त्याच्यामुळे कॅमेरा आणि मोबाईल आम्ही परत जाऊन रूममध्ये ठेवणार. कारण तिथे मोबाईल आणि कॅमेरा ठेवायला एवढी लाईन आहे. त्याच्यामुळे दर्शनाला जायचं म्हटलं तर आणखीन वेळ लागेल. त्याच्यामुळे आमच्याकडे वेळ कमी आहे. तर आम्ही जाणार परत आमच्या रूममध्ये, मोबाईल आणि सगळं ठेवणार आणि परत येणार. आणि मी थोडेसे शॉर्ट्स घेतलेत तुम्हाला मंदिराचे. ते तुम्हाला सिनेमॅटिकमध्ये दाखवतो पुढे. आपल्या मागे बरोबर जगन्नाथपुरी दर्शन झालंय. पण तुम्ही कधी इथे आलात तर तुम्हाला इथे ठग भरपूर मिळतील. हे बघा, हे जे धोतर बितर नेसून आहेत ना, हे बघा, हे असे हे काय करतात, उगीच तुम्हाला सांगतात की दर्शन करून देतो, दर्शन पटकन करून देतो, 100 रुपये द्या, 200 रुपये द्या. आणि दर्शन जे फ्रीमध्ये होतं तेच ते दर्शन त्या पैसे घेऊन करून देतात. त्याच्यामुळे त्यांना पैसे देऊन दर्शन अजिबात करू नका. दर्शन करून झालं आहे. आता रूमवर आलो आहे. बाहेर पाऊस जोरात सुरू आहे आणि एक प्रॉब्लेम परत आमच्याबरोबर झाला आहे. ॲडॅप्टर आहे माझ्या माईकचा, हा तुटला आहे. तिथे दादांना विचारलं, त्याने एक शॉप सांगितलं तिथे मिळेल. तिथे मिळाला तर बघूया, नाहीतर मग कॅमेरा मी आता माईक हेल्मेटला लावणार नाही. हे बघा, हॉटेल चंद्रमा निवास आहे, चंद्रधामा निवास. इथे आम्ही राहिलो होतो. 500 रुपयाला आम्हाला इथे रूम मिळाली. हा बघा, हा छोटू आहे, हा ऑनर आहे. बोलो बोलो भाई के वीडियो देखो. बोलो भाई के वीडियो देखो. ऐसा नहीं, तुम बोलो भाई के वीडियो देखो, चैनल को सब्सक्राइब करो. और इधर भाई के वीडियो देखो और चैनल को सब्सक्राइब करो और बहुत मात्रा से लाइक भी करो. ओके. नाम क्या तुम्हारा? पीयूष. पीयूष. भाई का नाव पीयूष आहे. आणि हे मंदिराच्या बाजूलाच त्यांचं हॉटेल आहे. 500 रुपयात एकदम मस्त रूम दिली. तुम्ही कधी आला तिथे तर नक्की येऊन भेट द्या. हे त्यांचं कार्ड आहे, चंद्रमा निवास नाव आहे लॉजचं. आलात तर इथे नक्की व्हिजिट द्या. आणि हा छोटू इथे असेल, पीयूष नक्की भेटेल, त्याला पण येऊन भेटा. इथे जगन्नाथपुरीची जी फेमस यात्रा आहे ती कधी होते हे दादा आपल्याला सांगणार आहेत. दादा बोलो. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. हमारा 1.5 महीने के बाद रथ यात्रा होगा भैया, आप जरूर आएंगे. ठीक है. दीड महिन्याच्या नंतर जुलाई मंथ में होगा. जुलैमध्ये रथयात्रा होते. जी मोठी रथयात्रा तुम्ही बघता टी व्हीवरती, ती इथे जुलैमध्ये होते.
दादा नाम क्या आपका? सौरभ। सौरभ दादा का नाम है, इन्हीं का होटल है। कभी इधर आए, मंदिर के पास में ही है, इधर ज़रूर आके रुके। ये थैंक यू दादा। थैंक यू। चलो छोटू बाय. चलो दादा. दादा ॲक्च्युली आपल्याला ॲडॅप्टर तुटला आहे, तो म्हणतात की एका दुकानात जावेल, तो कुठे मिळेल ते दाखवायला येत आहेत आपल्यासोबत. इथे प्रसाद मिळतो, दादा आपल्याला प्रसाद घेऊन देते. या माणसांना इथे खूप म्हणजे खूप प्रेमळ आहेत, खूप चांगली मिळाली. हां लोकनाथ है क्या? हां हां क्या नाम है? ट्रॅव्हलर ऑफ कोकण वो देखो उधर लिखा. इधर जाओ, आप इधर जाओ. महाराष्ट्र से. महाराष्ट्र से। आप किधर से हो? कौन का? हाँ ट्रैवल वही है ना? हाँ ट्रैवल ऑफ कोकण. आप किधर से हो? किधर से हो? क्या सर? झारखंड. झारखंड से हम लोग। अभी झारखंड ही जा रहे हैं हम लोग. झारखंड ही जा रहे हैं. नहीं ये उड़ीसा है। अभी झारखंड जा रहे हैं हम लोग. झारखंड जा रहे, देवघर जा रहे क्या? वैद्यनाथ बैजनाथ देवघर वही बोलते हैं, बासुकीनाथ। वहीं जा रहे हैं. आप लोग कितने हैं? मतलब उधर आओ तो मिलो. हाँ आप एक और देखिए ग्रुप को, हम लोग भी थे। तो बड़े बड़े पालते हो नहीं क्या? नहीं नहीं हम दोनों दो ही हैं. सुंदर दिवसाची सुंदर सकाळ आणि तुम्हा सगळ्यांना पण शुभ सकाळ. बघा एकदम ट्रॅफिक नाके बरोबर आहे. मला ना सकाळी गाडी चालवायला आवडतं, कारण ट्रॅफिक अजिबात म्हणजे असतं पण एवढं नाही. 3 लेनचा हायवे, ट्रॅफिक नाके बरोबर, थंड वारा आणि सकाळीच जो मूड असतो फ्रेश. हाय हाय गाडीचं स्टेअरिंग हातात आलं ना की काय फील होतं काय सांगू.
बोर्ड बघून ओळखा कुठे आलोय. उडी बाबा इन चोलबे ममता दीदी का वेस्ट बेंगॉल. एक 2 तासाचा रस्ता आहे वेस्ट बेंगॉलमधून, पण आलोय बंगालमध्ये. बघा वेस्ट बेंगॉल कसं आहे, बाहेरून आउटसाईडचाच एरिया आहे हा, पण त्याने तुम्ही बंगाल तरी बघताय. वेस्ट बेंगॉल ममता दीदी इन चोलबे. ते खरोखर गरिबी आहे. घरं बघा यांची अजून. एवढा पण आउटसाईड एरिया नाही कारण हा हायवे आहे. घरं बघा मातीचीच घरं आहेत सगळीकडे. इथे काय काय विटांची घरं आहेत. दादा ये कौन सा गांव है, ये कौन सा गांव है, ये विलेज कौन सा है? बोरो. बोरो. बंगाल मधलं बोरो गांव है. बोरो. चलो हम चलते हैं अभी झारखंड. एक शाम पश्चिम बंगाल के नाम. बंगालमध्ये एक संध्याकाळ घालवली. थोड्याच वेळात आम्ही झारखंडमध्ये एंटर करू. अजून तरी पण 60-70 किलोमीटर असेल. तर संध्याकाळ बघा पश्चिम बंगालमधली कशी असते. काय व्ह्यू आहे जबरदस्त. आणि इथले स्पीड ब्रेकर पण एकदम जबरदस्त. आमच्या बाबतीतनं कंटिन्युअसली 4 दिवस तरी असंच होतं आहे. शेवटचं 150-200 किलोमीटर राहिलं ना की एकदम कंजेस्टेड रोड येतात. हा बघा तसा हा आहे. आणि त्याच्यात खूप वेळ जातो ट्रॅफिकमधनं निघायला. एकदम विलेज असतं, रोड खराब असतो. 40 किलोमीटरच्या एकदम खराब रोडवरून ट्रॅफिकमधून शेवटी आम्ही एका नॅशनल हायवेवर आलो. E40. मी मला 10 वाजता चहा पितो रात्री. दादा चाय मिलेगा? चाय मिलेगा? तू पिणार आहेस? एक दे दो. इथे आता जेवायला थांबलो होतो. इकडे आपल्याला भाऊ आपले भेटलेत. भाई मिले. भाई आपका नाम? मेरा नाम कृष्णा वेस्ट बेंगॉलचे आहेत. ते आपलं मोटो ब्लॉगची त्यांना खूप आवड आहे. म्हणजे जे ट्रॅव्हलर आहेत त्यांचे व्हिडिओज बघतात. तर दादानी आपल्याला विचारलं की कुठे जात आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं. दादा हाय बोलो. हाय हाय. दादा का नाम कृष्णा है. कृष्णा. ओके दादा. यहाँ से बॉर्डर कितना दूर है झारखंड? झारखंड बॉर्डर ज़्यादा दूर नहीं है, पास में ही है. पास में. चलिए फिर कभी महाराष्ट्र में आए तो मिलिए. एकदम होगा. ओके. ना जय शिवाजी. आपका नाम क्या बोले वो? आकाश पांडे. सुभाष पारकर. हाँ. ये देखिए ये मेरा यूट्यूब चैनल है. कभी देखना होगा तो वीडियोस देखिए इस पे मेरे. साथ में होगा तो कभी चलेंगे. हाँ चलेंगे ना ज़रूर. ठीक है. हम लोग भी बाइक में जाते हैं. हाँ. वो यहाँ से 600 किलोमीटर दीघा की है, पूरी की है. हाँ. जाते हैं बाइक में भी. और ट्रेन से ज़्यादा मज़ा लगता है. ट्रेन से जाने में हम भी जाते हैं ट्रेन से. हाँ, ट्रेन से जाने में ज़्यादा मज़ा लगता है. लेकिन हमको बाइक से मज़ा आता है. 6 महीने हम महाकालेश्वर घूम के आए. ओंकारेश्वर महाकालेश्वर घूम के आए. हाँ हाँ. 6 महीने. 6 महीना भी नहीं हुआ, 4 महीने हुआ है. चलिए फिर चलते हैं. आइए. मिलिए कभी. आइए दिखाता हूँ. एकदम होगा. यूट्यूब चलेंगे बोलेंगे जो पांडे जी बोल रहे हैं. हाँ ठीक है. ठीक है. आपका यूट्यूब चैनल हम सर्च करेंगे हाँ और फिर बोलेंगे जो पांडे जी बोल रहे हैं. ओके चलेगा. कॉन्टैक्ट नंबर दे दीजिए, क्या बातचीत हो जाएगा. चले. और जाएंगे अगर साथ दिया तो भाग्य में. जाएंगे ज्योतिर्लिंग का दर्शन हम हमारा भी करने का बहुत इच्छा है. जाएंगे
पक्का जाएंगे, बाबा का इच्छा होगा तो ज़रूर जाएंगे। चलिए मिलते हैं फिर कभी। आराम से हो जाएगा आपका भी, सब बाबा की इच्छा है। चलिए, हर हर महादेव। हर हर महादेव। राज्य में आपका स्वागत है। झारखंडमध्ये पोचलो आहे आम्ही रात्री 12 वाजता। अजून इथून 90 किलोमीटर आहे, 90। मला वाटतं 2 वाजेपर्यंत पोचू, तर भेटू डायरेक्ट आता बाबा बैद्यनाथ। बघा रात्रीचं झारखंड असं आहे। ये क्या है, चेक पोस्ट है क्या? हाँ, पुलिस वाले भैया बैठे हैं। नदी आहे वाटतं कुठची तरी, कुठची आहे माहिती नाही, पण लांबलचक पूल आहे। एखाद्या हॉरर मूवीमध्ये जसा रोड असतो ना, सेम तसा रोड आहे। पण खरोखर मजा वाटते जाम गाडी चालवायला। ॲक्च्युली मला आहे ना लाईफमध्ये थ्रिलच आवडतं। वही घिसी पिटी ज़िंदगी जीने में मज़ा नहीं है। हा जो एक्सपिरियन्स आहे ना, हा पैसे देऊन पण विकत घेता येणार नाही। देवघर 4 किलोमीटर। फायनली आम्ही 16 तास प्रवास करून सकाळी 4 वाजता आहेस काय? सर्व दिसलं ना ते। सकाळी 4 वाजता पोचलो आणि आता पडलो असतो पोचल्या। फायनली आम्ही स्ट्रगल करत पोचलोय। आता एवढ्या सकाळी आम्हाला इथे फक्त रूम मिळू दे म्हणजे झालं। तिसऱ्यांदा काम हवं आहे। आता शोरूमला घेऊन आलो आहे, ती बघा तिथे गाडी संध्याकाळी देणार आहेत। ब्लॉक पिस्टनचं काम आहे, मला वाटतं ब्लॉक पिस्टन गेला आहे। आता संध्याकाळी आल्यावर समजेल किती खर्च येतो। चला तर मग संध्याकाळी इथे येऊन गाडी घेऊन जाऊया आणि आता जाऊया पहिलं दर्शन करायला। ही बघा गाडी अजून जोडली नाही, काम चालू आहे। ब्लॉक पिस्टन गेला होता, नवीन टाकलाय। निघाल्यापासून जवळजवळ 10-12 हजार तरी उडवले गाडीने। आता जाऊन पोचेपर्यंत किती उडवेल सांगता येत नाही। महादेवाच्या कृपेनं आत्ता काय परत काम येऊ दे नको। सो फायनली गाडी मिळाली आहे। 9,000 की जेब फाड़ के गाड़ी आई रोड पे। 9,000 रुपये खर्च आला। ॲक्च्युली ब्लॉक पिस्टन गेला होता, नवीनच टाकायला लागला। राईडच्या मध्येच मी रिस्क घेऊ शकत नव्हतो, म्हटलं चला टाका नवीन। तो शोरूममध्ये दाखवली गाडी, तो म्हणाला की
मध्येच कधी तुमचं इंजिन काम तमाम करू शकतं, त्यामुळे ब्लॉक पिस्टनचं काम करून घ्या म्हणून सांगितलं. आता चला करा, आता करून घ्यायचंच आहे तर काय. आता जातोय दर्शन करायला. 8 वाजता मंदिर बंद होतं असं सांगितलं होतं. मी गाडी घेऊन गेलो होतो शोरूमला, त्याच्यामुळे मला यायला उशीर झाला. पण अजून जरी दर्शन चालू आहे तर माझं दर्शन आज होईलच. तरी पण आम्ही सकाळी पण उद्या 6 वाजता येणार आहे दर्शनाला. तर मला वाटतं इथून पुढे कॅमेरा बंद आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सिनेमॅटिकमध्ये मंदिराच्या बाहेरचे काही शॉर्ट्स घेऊन दाखवीन. आणि मंदिराबद्दल काय माहिती कळाली तर ती तुम्हाला सांगेन. संध्याकाळची तरी गर्दी भरपूर आहे. जवळपास मला अर्धा तास लाईनमध्ये मंदिर इथे दिसतंय.